हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी मोनिका आपल्या चॅनलवरच्या नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर आता इथे ना सकाळ झालेली होती आणि 6 वाजतापासून तर 10 वाजतापर्यंतचं जे काही रुटीन आहे ना, ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. रुटीन म्हटलं की सगळ्यांचं वेगवेगळं असते आणि माझंसुद्धा रोज वेगळं काहीतरी रुटीन जे आहे ते मागेपुढे होतच राहते. तरीसुद्धा ना आपण ज्यावेळेस ठरवतो की नाही हे झाल्यावर ते झालंच पाहिजे कामाच्या बाबतीत, तर तसं आपण ठरवल्याप्रमाणे नेहमीच होते. त्यामुळे म्हटलं चला आज परत एकदा तुमच्यासोबत रुटीन व्लॉग शेअर करते, कारण की मुलांची स्कूल अजूनही चालू आहे. कुठे कुठे 10 मेपर्यंत स्कूल ज्या आहे ना त्या राहणारच आहे. तर आता इथे उठली आणि त्याच्यानंतर थोडंसं फ्रेश झाली आणि त्यानंतर ना ओटा वगैरे छान ओल्या कपड्याने पुसून घेतला, कारण की रात्रीचा पालीचा गोंधळ तो असतो ओट्यावर, त्यामुळे. आणि त्यानंतर ना थोडंसं एक ग्लास पाणी पिलं आणि लगेच लागली आपल्या टिफिनच्या तयारीला. तर इथे ना आज काकडीचे पराठे बनवत आहे. आता सध्या ना हाफ डे स्कूल असते, म्हणजे लवकर जायचं आणि लवकर यायचं, जसं सॅटर्डेला असते ना त्याच पद्धतीने. तर त्यामुळे ना रोज नाश्ता हा टिफिनला द्यावा लागतो. बाकी दुपारचा जो लंच आहे ना तो घरी आल्यावरच होतो मुलांचा. तरीसुद्धा ना सकाळच्या वेळी नाश्ता आणि दुपारचं जेवण असं मी एकसोबतच बनवत असते. तर आज ना काकडीचे पराठे इथे मी बनवायला घेतलेले आहे. त्यासाठीची माझी ही तयारी इथे सुरू आहे. तर इथे ना कांदा आणि सांबार जो आहे तोच फक्त मी पराठ्यांमध्ये टाकणार आहे. दही नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं चला टमाटर किसून टाकू. पण मग विचार केला की आता उन्हाळा आहे, त्याच्यामुळे जर जास्त आंबट वस्तू जर आपल्या पदार्थांमध्ये राहिल्या तर मग त्याचा वास जो आहे ना तो वेगळा येतो दुपारपर्यंत आणि टिफिनला गरम गरम जाते. त्यामुळे म्हटलं जाऊ द्या, टमाटर स्किप केलं आणि त्याच्यानंतर फक्त कांदा आणि सांबार त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. बेसनचं पीठ आणि जी आपली रेग्युलर पोळ्यांची कणिक असते ना तीच याच्यामध्ये टाकून घेतली. आता बेसन आहे म्हटल्यावर याच्यामध्ये थोडंसा ओवा आणि चवीसाठी तीळ जी आहे ना तीसुद्धा मी याच्यात टाकली. आणि त्यानंतर सुके जिन्नस म्हणजेच की हळद, तिखट, धनिया पावडर आपल्याला वाटेल ते आपण याच्यामध्ये टाकू शकतो. चाट मसाला जरी टाकला ना तरीसुद्धा छान लागते. मी एकदा ट्राय केलेलं होतं, खूप छान रेसिपी लागत होती. तरी म्हटलं आपली गावरान चव जायला नको म्हणून आता मी स्किप केलेला आहे. आणि चवीनुसार मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकून आता छान हे मिश्रण जे आहे ते तयार करून घेते आणि एका साईडला झाकून ठेवते. तर तोपर्यंत ना 6:30 वाजलेले होते. अर्धा तास माझा किचनमध्ये कसा गेला ना नुसतं प्रिपरेशनसाठी तेच मला समजलं नाही. घड्याळीमध्ये बघितलं तर 6:30 वाजलेले होते. म्हणून ना मग मी अंगणाची जी काही साफसफाई आहे ना ती करायला घेतली. तसं तर घरातली कामं ही नंतर केली पाहिजे, पहिले अंगणाची साफसफाई करायला पाहिजे. तरीसुद्धा टिफिनला ना मग उशीर होऊन जातो. बाहेरचं करायला लागली ना तर आपल्याला असते ना सवय की हेही झाडून घे, थोडंसं बाजूचं आहे, समोरचं आहे, असं झाडत झाडत गेलं तर अर्धा पाऊण तास इथे चालला जातो. आणि माझ्या बाबतीत तर नेहमी असं होते की हां इथे पाचोळा पडलेला आहे तर हे सुद्धा झाडून घ्यायचं. त्यामुळे ना मी काय करते, पहिले प्रिपरेशन करून ठेवून देते. कुठलंही गोष्ट पोहे जरी बनवायचे असले ना तरीसुद्धा कांदा किंवा आलू वगैरे सगळं कट करून ठेवते आणि त्याच्यानंतरच मग बाहेर येते. कारण की इथे जर वेळ गेला तर मुलाच्या टिफिनला वेळ होतो आणि मग तो स्कूलमध्ये उशिरा गेला तर मग त्याला पनिशमेंट मिळते. त्यासाठीची माझी ही जी धावपळ आहे ना ती चालू आहे. आणि प्रत्येकच आई या गोष्टीला रिलेट करते, कारण की आपली मुलं ही प्रत्येकच आईसाठी त्यांची प्रायोरिटी असते. तर इथे ना आता दोघेही छान झोपलेले होते, त्यांनाच उठवायला मी आली. कारण की आता 7 वाजायला 10 मिनटं बाकी होते आणि फक्त 40 मिनटामध्ये त्याला रेडी होऊन स्कूललाही जायचं असते. 40 मिनटं सकाळचे इतके फास्ट जाते ना. आणि मुलांचं ना असं असते की ब्रश घ्यायचं, परत थोडा वेळ बसून राहायचं आणि झोप ही सगळ्यांनाच असते. आपण जेव्हाही उठतो ना तेव्हा 5-10 मिनटं आपल्याही डोळ्यामध्ये झोप असते. त्यातल्या त्यात मुलांना तेवढं काही समजत नाही, त्यामुळे ते 5-10 मिनटं घेतातच आणि मीही तेवढं रिलॅक्स व्हायसाठी त्यांना सोडून देते. एकदम मागे लागत नाही, म्हणूनच थोडंसं 10 मिनटाच्या आधी मी त्यांना उठवते. तर आता रिधू थोडासा झोपलेलाच होता, त्याची स्कूलही उशिरा राहते, तरीसुद्धा मग तो तसाच उठल्याबरोबर मागे लागते ना जाण्यासाठी. म्हणून असं वाटते की मला त्याच्यासोबतच त्याचा ब्रश झालेला राहिला किंवा दूध जरी पिऊन घेतलं ना तरी तो मोकळा होऊन जाते. नंतर तो तिकडून सोडून आला की आंघोळ करेल आणि स्कूलमध्ये त्याच्या जाईल. त्याला 9ची स्कूल असते, स्मितूला 7:30ची असते, त्यासाठी माझं हे चाललेलं असते. तरीसुद्धा तो कधी कधी झोपून राहतो, कधी उठला तर मग त्याला ब्रश करून मी त्यांच्यासोबत पाठवते. तसंही गाडीवर जाणे गाडीवर येणे असते, तरीसुद्धा आपल्याला असं वाटते ना की आपले मुलाजवळ जर कोणी आलं लाड करायला तर तो फ्रेश राहायला पाहिजे यासाठी. तर आता इथे ना आलेली आहे मी किचनमध्ये. स्मितू आता स्वतःचं करतो, त्याच्यामुळे तो आपलं ब्रश घेऊन बसलेला आहे. सगळं फ्रेश होऊनच तो मग डायरेक्ट दूध पिण्यासाठी किचनमध्ये येतो.
तर आता इथे पराठे जे आहेत ते मी बनवून घेत आहे आणि मस्त असे क्रिस्पी पराठे इथे मी बनवून घेतले. खूप दिवसानंतर बनवले होते. तसं तर आता हिवाळ्यामध्ये आपण नेहमीच पराठ्यांचे प्रकार बनवतो, पण आता सध्या ना आमचं चाललेलं होतं पोहा, उपमा किंवा मग शेवळ्याचं फ्राय करून देणं. ह्या 3 गोष्टी माझ्या जास्तच चालायच्या कारण की ते झटपट होते. तर म्हटलं आता काल ना काकड्या खूप साऱ्या घेऊन आले होते किलोभर, म्हणून आज पराठ्यांचाच मी इथे बेत करून घेतला. आताच मी तुला दूध वगैरे दिलं, त्यानंतर टिफिन पॅक केला आणि जे काही पराठे आहे ना ते पण मी इथे साईड बाय साईड बनवतच आहे कारण की शेकायला खूप वेळ लागते. त्यामुळे म्हटलं चला आपलं चालता बोलता या सगळ्या गोष्टी होते. तर आता टिफिन पॅक करून दिला आणि स्मितूला आता स्कूलमध्ये नेऊन देणार. आता 7:30 वाजायला 5 मिनटं बाकी होते तेव्हा तो घरून जात आणि सांगितल्याप्रमाणे रिदू जो आहे तो मागे लागलाच होता. तर आता इथे रिदू पण गेलेला आहे स्मितूला सोडण्यासाठी. आता 7:30 वाजलेले आहे, म्हणजे मी असं पकडून चालते 5 मिनटं इकडे तिकडे, तर 7:30 वाजलेले आहे. स्मितू स्कूलला गेला. चला तर आता ना स्मितू गेलेला आहे स्कूलमध्ये. रिदू फक्त त्याला सोडायला गेला. आता एक पराठा शिल्लक आहे बनवायचा, तो बनवून घेते म्हणजे आमचा नाश्ता रेडी होऊन जाते सगळ्यांचा. आणि रिदूला पण त्याच्यातलाच एक पराठा जो आहे तो टिफिनला देईल आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी. पण त्याच्या आधी आता पहिले चहा ठेवते कारण सोडून येतपर्यंत चहा झाला पाहिजे आणि असं शेड्यूल बनलेलं आहे. आता हे शेड्यूल जे आहे ना ते 2-4 दिवस राहील आणि त्याच्यानंतर मग वॅकेशन सुरू. तरीसुद्धा याचनुसार मी चालणार आहे. फक्त नाश्ता तेवढा तो स्किप होईल, कधी बनणार कधी नाही बनणार, पण हे जे रुटीन आहे ना हे असंच ठेवणार आहे कारण की 10पर्यंत कशी करून कामं जे आहे ना ते झालेच पाहिजे. 10च्या 11 होतातच हे ते करतपर्यंत, पण 10पर्यंत तरी झाले पाहिजे कारण खूप नंतर ऊन होते. तर चला आता पटकन नाश्ता रेडी आहे, चहा ठेवते आणि बाकीचं रुटीन शेअर करते. वेट लॉससाठी किंवा मग आपल्या फिटनेससाठी चहा हा कधीच चांगला नाही आहे. तरीसुद्धा ना इतकी एनर्जी मिळते ना या चहापासून. 1 कप चहा जरी घेतला ना तरीसुद्धा इतके पटापट कामं माझ्याकडून होते. त्यामुळे ना हा चहा मला तरी वाटत नाही की आयुष्यात माझ्याकडून कधीतरी सुटेल बा म्हणून. तरी मी ना प्रयत्न करते. एक टाईम तर आता कमी केलेलाच आहे, तरीसुद्धा एक टाईम जेवढा घेते ना तर 2-3 घुटाचा घेते, जास्त घेतच नाही. अर्धा कप जरी झाला ना तरीसुद्धा 2-3 घूट घेते आणि बाकीचा आहे तसा टाकून देते. तर आता इथे पराठे बनवून झाले, चहाही घेऊन घेतला आणि त्याच्यानंतर परत आलेली आहे किचनमध्ये. तर आता बनवायचा आहे मला स्वयंपाक. भांडे जे आहे ना ते खूप जास्त होऊन गेले. नाश्ता हा प्रकार ज्यावेळेस बनवते ना त्यावेळेस भांड्यांचा व्याप इतका होतो की घासायचंच ना, म्हणजे तेवढे मोठे बघूनच ते घासायचं टेन्शन आलेलं असते. तर म्हटलं आज ना थोडंसं बाहेरच्या साईडला आभाळ आभाळ होतं, तर बाहेरच ते सगळे भांडे घेऊन जाणार. पण त्याच्या आधी म्हटलं चला पहिले स्वयंपाकाची तयारी करते. डाळ पालक बनवत आहे. काल नॉनव्हेजचं बेत होता रविवार असल्यामुळे, तर आज म्हटलं थोडंसं हलकं फुलकं पोटाला आराम पाहिजे, त्यासाठी जे काही डाळ भाजी आहे ना तीच मी बनवत आहे. तर आता त्याच्याच इथे तयारी माझी चाललेली होती. आता कुकर वगैरे सगळं काही लावून घेते आणि त्याचबरोबर कणिक वगैरे भिजवून घेतली आणि रिदूही जायचा होता. आता इथे ना एवढं होतपर्यंत 9ही वाजायचेच होते. तर आमचा चहा झालेला होता, नाश्ता व्हायचा होता कारण की चहानंतरच नाश्ता आम्ही करत असतो. म्हणजे आता सध्याचं जे रुटीन आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते. बाकी तर रुटीन तुम्हाला नेहमीचं काय आहे ना ते तर माहीतच आहे. आमच्याकडे नाश्ता वगैरे आम्ही काही तेवढं बनवत बसत नाही. डायरेक्ट स्वयंपाक करायचा आणि त्याच्यातलीच एखादी पोळी खाऊन घ्यायची. तरीसुद्धा उन्हाळ्याची खूप भूक लागते ना, त्यामुळे हे रुटीन मी ठेवलेलं आहे. तर आता 9 वाजलेले होते, म्हणजे इथेही 10 मिनटं बाकी होते. तर रिदूला ते सोडायला गेले. आता याच्यामध्ये माझा ना खूप सारा वेळ जो आहे तो वाचतो कारण की नेऊन देण्यामध्ये आणण्यामध्ये तुम्हीच विचार करा. 7:30ला जेव्हा स्मितू जातो ना तेव्हा मलाही तयार व्हावं लागते, त्यालाही नेऊन द्या, परत या, परत रिदूला तयार करा आणि परत 9 वाजतापर्यंतचं रिदूचं करा. म्हणजे स्मितूचं आणि रिदूचं असं दोघांचं तालमेल करतपर्यंत ना माझा 9 वाजतापर्यंतचा जो काही वेळ आहे ना तो फक्त नाश्ता बनवायचा आणि दोघांची तयारी करून नेऊन द्यायचं असं असते. पण जेव्हा हे घरी असते ना तेव्हा माझं अशा पद्धतीचं रुटीन असते. तर आता इथे पोळ्या वगैरे बनवून झालेल्या होत्या, भाजीलाही फोडणी देऊन दिलेली होती आणि त्यानंतर भांडे जे आहे ते बाहेरच्या साईडला मी घेऊन गेली. कितीतरी दिवसाच्या नंतर बाहेर आज भांडे घासायला घेतलेले आहे आणि म्हटलं चला आता पटकन ओटा जो आहे तो स्वच्छ करून घेते कारण की यांनासुद्धा ड्युटीवर जायचं होतं. आता ओटा वगैरे स्वच्छ होतपर्यंत आमचा इथे नाश्ता झालेला होता, तेवढा भाग स्किप झाला. आणि काही नाही, तेवढं काही बसून मी नाश्ता करत बसलेली नाही आहे. फक्त 5 मिनटं उभ्या ते खाऊन घेतलं आणि लगेचच पोळ्या वगैरे बनवून घेतलेल्या होत्या, त्यामुळे मी काही शेअर केलेलं नाही आहे तुमच्यासोबत. तर आता इथे सगळा जो काही गॅस ओटा आहे ना सकाळच्या वेळीच मी असा
साबण किंवा लिक्विड लावून छान क्लीन करते, जेणेकरून दिवसभर एकही मुंगी किंवा मग तेलकट वगैरे जो असतो ना आपला ओटा, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात किडे किंवा मग मुंग्या तर जास्त होते उन्हाळ्याच्या, तर ते अजूनही आढळत नाही. आणि झाल्या तरी ना मी पावडर जो आहे मुंग्यांचा तो घरी आणून ठेवलेलाच आहे, कारण ही क्वार्टर खूप जुनी आहे. त्याच्यामुळे कुठून ना कुठून मुंग्याचा जो भर आहे ना तो येतच राहतो आणि झुंडच्या झुंड एकामागे अशी लाईनच राहते. तर आता ओटा वगैरे क्लीन केला, लगेचच झाडून घेतला आणि पुसूनसुद्धा घेत आहे. आता ही स्पीड माझी याच्यासाठी चाललेली आहे की 10पर्यंत मला कामं करायचेच होते आणि 11पर्यंत जर यांचं नाही झालं, स्मितू आणि रिदूला घेऊन येणं स्कूलमधून, दोघंही 11:30ला येते, तर त्या टायमाला नाही झालं तर मला जावं लागेल. त्यामुळे म्हटलं कामं करून थोडंसं रिलॅक्स झालं की नो टेन्शन. तर आता इथे पोछा वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर ना मागच्या साईडचं अंगणही झाडून घ्यायचं होतं. तर ते काही आता स्वच्छच राहते जेव्हापासून ही टाईल्स लावलेली आहेत तेव्हापासून. तर आता हे सगळं काही झालेलं आहे, घरातलं पण झालेलं आहे. आता पटकन भांडी जी आहेत ती घासून घेते. आभाळ आभाळ जरी होतं ना तरीसुद्धा ऊन जी आहे ती अधामधात येतच होती. आणि उन्हाळ्याची ऊन तर माहीत आहे, थोडा जरी चटका लागला ना तरीसुद्धा असं वाटते की किती ती ऊन आहे असं आपल्याला वाटत राहते आणि हाताला पायाला असे चटके जे आहे ना ते चालतानाच वाटते. तर आता इथे भांडे घासायला बसलीच, तेवढ्यातच यांची तयारी झाली. हे बोलले की दार लावून घे, त्यासाठी मी इकडे आलेली आहे. तर कामं बघू शकता तुम्ही, घरातलं सगळं काही ओके झालेलं आहे. आता पटापट जे काही भांडी होती ना ती मी धुवून घेते. आता इकडे भांडी धुणं तर माझं चालूच आहे, पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. इथपर्यंत जर तुम्ही आला असेल व्हिडिओमध्ये तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला माझे लाँग व्हिडिओ बघायला आवडतात की शॉर्ट व्हिडिओ? कारण की मी विचार केलेला आहे की रोज आता शॉर्ट व्हिडिओ टाकत जायचं, कारण की ज्यावेळेस मी लाँग प्लस शॉर्ट हे दोन्ही गोष्टी करते ना त्यावेळेस थोडंसं माझा गोंधळ होतो आणि सुट्ट्या मग जास्त पडतात. चला तर बघा, 10 वाजून 10 मिनिटं झालेले आहे आणि असा अवतार झाला आहे, इतका घाम जसं चेहऱ्यावरनं पाणी घेतलेलं आहे, इतकी गरमी ना आमच्याकडे आहे. तुमच्याकडे पण वातावरण मे बी असंच असणार, कारण ना आता ऊन नाही आहे बाहेर आणि जेव्हा ऊन नसतं ना तेव्हा आणखीन अशी चिपचिपवाली गरमी होते. म्हणून ना मी सध्या जे काही रुटीन आहे ना ते असं ठेवलं, जेणेकरून कामं झाल्यावर आंघोळ वगैरे केली की मस्त दिवसभर फ्रेश वाटते. तर आता 10 वाजून 10 मिनिटं म्हणजे तसंही आता आंघोळ वगैरे होतपर्यंत आणि परत देवपूजा वगैरे आहे, तर हे सगळं थोडंफार इकडे तिकडे वेळ जातोच आपला. कपडे होत आहे मशीनमध्ये, तर ते पण वाळू घालायला असं करून ना 11 जे आहे ते वाजते. म्हणजे 10चं जर टार्गेट ठेवलं ना तर 11पर्यंत आपले कामं जे आहे ते होते. तसं तर बाहेर जाणाऱ्यांचे 10 काय 9:30लाही होते, पण ते आपल्यासारखे काटेकोरपणे कामं नसते त्यांचे, त्यामुळे ते पटकन होऊन जाते. पण आपल्याला घरी राहणाऱ्या बायांना एक एक काम आठवत जाते. आता एवढे ठोकठोक कामं आहे, त्याच्यामध्ये आपले बारीक सारीक बरेच असे जे कामं आहे ना ते आपण करत राहतो. जसं की आता बॉटल आपण पितो पाणी वगैरे, तर फ्रीजच्या बॉटला भरून ठेवायचं, अजून कुठे डस्ट दिसत असेल ते पुसून घ्यायचं. आता घरी राहतो म्हटल्यावर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागते, त्यामुळे 10च्या 11 आपले होतेच. तर असं होतं आजचं रुटीन. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.